तर मित्रांनो, ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात आता जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. इकडे आता सायली खूप खुश असते, कारण अर्जुनने होकार दिलेला असतो की ॲक्सिडेंट रिक्रिएशन करायचं असतं. सायलीला तर गॅरंटीच असते की हे सीन रिक्रिएट केल्यामुळे मला सगळं आठवणारच आहे आणि मला माझं कुटुंब मिळणार आहे. अर्जुनसुद्धा हेच म्हणत असतो की बस देवा, आता देवाकडे मागणी मागत असतो की बस देवा, आता मला तू हे द्यायलाच पाहिजे. आता मी तुझ्याकडं तसं काहीच मागत नाही, पण तू मला द्यायलाच पाहिजे, असं अर्जुन म्हणत असतो की माझी बायको अनाथ म्हणून वाढलेली आहे ना जी, तिचे खरे आईवडील आहेत, फक्त हे सगळ्यांना कळू दे आणि माझ्या बायकोला आईवडील मिळू दे, असं अर्जुन देवाकडे मागत असतो. इकडे कल्पना, प्रतिमा सगळेच खूप खुश झालेले असतात जेव्हा हे सीन रिक्रिएट झाल्यामुळे सगळ्यांना कळलेलं असतं की सायलीच तन्वी आहे. मग इतकी सायली खुश असते की सायली सगळ्यांना सांगत असते की आई, मीच तुझी मुलगी आहे, मीच तुझी तन्वी आहे, बाबा मीच तुमची तन्वी आहे. अर्जुनला देखील ती म्हणते की प्रतिमा आत्या, तू आत्या नाहीस, माझी आई आहेस, असं सायली जेव्हा म्हणते की तेव्हा सगळेच खूप खुश असतात. आणि तर पूर्ण आजीला सुद्धा सायली म्हणत असते, पूर्ण आजी, जे की तुला नात सून म्हणून तन्वीच हवी होती ना, ती मीच तन्वी आहे. मग त्यावर पूर्ण आजी म्हणते की वा, किती छान ना, एवढं गोड बातमी ऐकण्यासाठी माझे कान किती नशीबवान आहेत ना, असं पूर्ण आजी म्हणत असते. हे सगळं सीन आता सायलीच तन्वी आहे म्हणून ह्या प्रियाला कळालेलं असतं. प्रिया आता जबरदस्त कटकारस्थान करत असते. मग त्यावरती आता त्या जेलमधल्या भिंतीवर सायलीचंच नाव लिहित असते, ना की आता तन्वी राहणार आहे, ना की सायली राहणार आहे, असं प्रिया म्हणत असते. मग इकडे अर्जुन सगळ्यांना थँक्यू म्हणत असतो, कारण आज माझी बायको तुमच्या सगळ्यांमुळे खुश आहे. मग इकडे त्यावर प्रतिमा म्हणते की अरे, आपल्यासाठी तिने किती काय करते ना, मग तिच्यासाठी आपण एवढं करायला काय हरकत आहे रे अर्जुन, असं प्रतिमा अर्जुनला म्हणते. मग अर्जुन सगळ्यांना थँक्यू म्हणतो. मग तितक्यातच कल्पना बाहेरून आलेले असतात. मग ते म्हणतात, आम्ही जाऊन आलो बाबा, आमच्या सत्यवानासाठी आम्ही 7 जन्माचं पूजा करून आलो. मग तितक्या सुमनला खूप वाईट वाटलेलं असतं. मग सुमन खाली मान घालून बसते, कारण नागराज जेलमध्ये असतो ना म्हणून. तितक्या सायलीसाठी सगळे भेटायला आलेले असतात. सायलीला आश्रमातले सगळे, त्यांना बघून कुसुमसुद्धा आलेली असते. त्यांना बघून सायली इतकी आनंदी होते की तिचा आनंद गगनात मावेन असं झालेला असतो. त्यांना बघून सायली खूप आनंदी होते. त्यावर प्रतिमा म्हणते की एवढं काय करायला तिच्यासाठी, ती तर आमच्यासाठी काहीही करायला तयार आहे, मग आम्ही तिच्यासाठी एवढं करायचं नाही का रे अर्जुन, असं कल्पना अर्जुनला म्हणते. मग अर्जुन म्हणतो, किती नशीबवान आहे ना मी, मला इतकी गुणी बायको, इतकं छान कुटुंब मिळालेलं आहे. मग अर्जुन देवाकडे मागतो की माझ्या बायकोसाठी हे रिक्रिएट सीन मी करणार आहे, फक्त तिच्या पोटात बाळ आहे ना, म्हणून मी जरा घाबरत आहे. देवा, तिला आणि माझ्या बाळाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तुझी, असं अर्जुन देवाकडे खूप मागत असतो. मग देवाकडे मागत असतो, माझ्या बाळाला काहीतरी झालं तरी आणि सायलीला काहीतरी झालं तरी मी मात्र स्वतःला माफ करू शकणार नाही. त्यासाठी मी इतकं घाबरत आहे की त्यात ती प्रेग्नेंट नसती तर मी इतकं घाबरलो नसतो. हे रिक्रिएट सीन खूप अवघड आहे, तरी पण मी सायलीसाठी प्रयत्न करेन, म्हणून अर्जुन देवाकडे मागून रिक्रिएशन सीन करायला तयार झालेला असतो. त्यासाठी अर्जुनवर सायली खूप नाराज असते, कारण तो नाही म्हणलेला असतो ना, म्हणून सायली खूप नाराज असते. पण इकडं अर्जुन तयार झालेला आहे म्हणल्यावर सगळे खुश होतात. सगळे म्हणजे सायली खुश होते. मग ते रिक्रिएशन सीन झाल्यावर खरंच सगळ्यांना कळालेलं असतं की सायलीच तन्वी आहे. मग ते कळाल्यावर तर सगळेच खूप खुश झालेले असतात, कारण सगळ्यांना तेच हवं असतं की, पण कुणाला माहीत नसतं सायली एवढी गुणी मुलगी तन्वी असेल म्हणून हे माहीत नसतं. पण आता येणाऱ्या भागात हेच कळणार आहे की सायलीच तन्वी आहे.
मग सगळेच खुश असणार आहे. आता मालिकेला दुसरंच वळण मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि इकडे रिक्रिएशनसाठी अर्जुन म्हणलेला असतो. मग सायली काय काय बोलताय तुम्ही, असं तिचं विश्वासच बसत नसते. पण तरी हो, मी रिक्रिएशन आपण करूया, पण सेफली करूया असं अर्जुन म्हणतो. मग त्यासाठी सायली तयार झालेली असते. बरं बरं ठीक आहे, माझ्या एवढी खुश कोणीच नाही आहे माहिती आहे तुम्हाला, असं सायली अर्जुनला म्हणत असते. अर्जुन म्हणत असतो, माहिती आहे तू खुश होणार आहेस म्हणून तर मी रिक्रिएशनसाठी तयार झालेलो आहे. पण मला ना एक चिंता वाटत आहे, तुझी आणि आपल्या होणाऱ्या बाळाची चिंता वाटत आहे. मग सायली म्हणते की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मला आणि तुमच्या बाळाला काहीही होणार नाही आहे. त्याची जबाबदारी मी घेते. अगदी सेफली करूया आपण, असं सायली अर्जुनला म्हणते. आणि हे रिक्रिएशन सीन घडवून येतात. आता येणाऱ्या भागात पूर्ण आजीला जसं पाहिजेल असतं नाचून म्हणून, तशी तन्वीच मिळालेली असते. इकडं अर्जुनची सखी मैत्रीण आणि जिवलग मैत्रीण ती तन्वीच असते. तीच सायली म्हणून मिळालेली असते. म्हणून अर्जुन देवासाठी खूप आभारी असतो की मी ही गोष्ट कधीच विसरू शकत नाही. देवा मी खूप थँकफुल आहे. असेच मला आणि सायलीला 7 जन्मासाठी घट्ट बांधून ठेव. आणि जी की सायली माझ्यासाठी एवढी करतो, मी त्याचा सत्यवान होऊन तिच्यासाठी एवढं केलं नाही तरी कसं, जी की ती सगळ्या माझ्या कुटुंबासाठी एवढं करते, मी तिच्यासाठी हे करणारच, असं अर्जुन मनातल्या मनात म्हणून सायलीसाठी हे सगळं देवाकडे मागून घेतलेलं असतं. आणि त्याच दिवशी वटपौर्णिमा असते, कारण सायलीला ते करणं जमलेलं नसतं. मग त्यामुळे सायली खूप नाराज असते. अर्जुन म्हणतो, काय झालं, बायको केली नाही तरी की मी नवरा म्हणून तिच्यासाठी हे व्रत करू शकतो ना, मी तिच्यासाठी हे मागू शकतो ना. म्हणून अर्जुन सायलीसाठी हे सगळं मागून घेतो. मग मी तिचं सत्यवान आहे, मी तिच्यासाठी ह्या वर्षी ती केली नाही तरी काय झालं, मी तर करू शकतो ना, असं अर्जुन म्हणून तिच्यासाठी व्रत करतो सत्यनारायणाची. मग आता येणाऱ्या भागात अर्जुन सायलीसाठी खूप काही केलेला असतो. ह्याचा उपकार सायली न फेडण्यासारखं असतं, म्हणून सायली मनातल्या मनात म्हणून घेत असते. आता अर्जुन आणि सायली तर खूप खुश आहेत. मित्रांनो, येणाऱ्या भागात असे छान अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. आणि मालिकेला आता जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. येणारा भाग हा खूप मनोरंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. ठरलं तर मग मालिका ही सगळ्यांसाठी खूप मनोरंजक आहे. मग त्यासाठी पाहायला विसरू नका. असेच अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.